चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या पाथरी परिसरातल्या नवेगाव बिटामध्ये 4 वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झालाय। सुरुवातीला 3 बिटामध्ये वाघांचे 3 बछडे मृतावस्थेत आढळून आले। याच ठिकाणी वाघाचा एक बछडा जिवंत आढळला होता। हे सारे बछडे अंदाजे 1.5 महिन्यांचे असल्याचं वन विभागानं सांगितलं। दरम्यान चौथ्या जिवंत पिल्लावरती सध्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक उपचार करून त्याला तातडीनं चंद्रपूर पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान चौथ्या बछड्याचाही मृत्यू झाला। बछड्यांना काही दिवस आहार किंवा दूध न मिळाल्यानं कुपोषणानं या बछड्यांची ही अवस्था झाली असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले। बीडमध्ये खडकी घाट या गावातली जनावरं लाल्या खुरकत या साथीच्या रोगानं ग्रस्त आहेत। 1,500पेक्षा जास्त जनावरांना या रोगाची लागण झाली आठवडाभरात। यामुळे 20 ते 25 जनावरं दगावली आहेत। दुष्काळी परिस्थितीत पोटाला चिमटे काढून जगवलेले पशुधनही असं डोळ्यांदेखत तडफडत असल्यानं शेतकरी हतबल झालाय। राज्यात पुढच्या काळात पर्यावरणातील बदलांपासून संरक्षण करणाऱ्या शेती धोरणावर सरकार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। ते अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित 3 दिवसीय राज्य कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते। ऑनलाईन शॉपिंग म्हणजे सध्या खरेदीचा एक सुलभ पर्याय आणि ह्याच ऑनलाईन शॉपिंगवर एक नवं आणि अनोखं प्रोडक्ट लॉन्च झालंय। Amazon.com ह्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर सध्या गोवऱ्या अर्थात गाईच्या शेणाचा विक्रमी खप सुरू आहे। हॉट केक्स प्रमाणे सध्या या साईटवर गोवऱ्यांची विक्री होतीये। मुंबई विधान परिषद निवडणुकीच्या 2 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मनसेचे नगरसेवक शेवटपर्यंत तटस्थ राहिले, त्यामुळे आता रामदास कदम यांचं पारडं जड असल्याचं स्पष्ट होत आहे। पण असं असलं तरी या निमित्तानं सेना भाजपमधला दुरावा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। भाजपनं मदत केली की नाही हे त्यांनाच विचारा असा टोला कदम यांनी हाणलाय। येत्या 30 तारखेला मतमोजणी होणार आहे। मुंबईप्रमाणेच कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठीही मतदान पूर्ण झाले। कोल्हापुरातील 12 केंद्रांमध्येही मतदानाची प्रक्रिया पार पडली। यावेळी सगळ्या मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या सतेज पाटील यांची वर्णी लागते की बंडखोर आमदार महादेवराव महाडिकांची याचं चित्र 30 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे। विधान परिषदेच्या अकोला, वाशिम, बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीचं मतदानही शांततेत पार पडलं। या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया आणि राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ यांच्यात सरळ लढत आहे। युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर आघाडीला राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे। धुळे नंदुरबार विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचं मतदान शांततेत पार पडलं। निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अमरीश पटेल आणि भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. शशिकांत वाणी यांच्यात सरळ लढत होती। अनेक वर्षांनंतर विधान परिषदेसाठी मतदान झाल्यानं यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण कामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं एकाच वेळेस भूमिपूजन करण्याची जिल्ह्यातली पहिलीच घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सगळ्यांसमोर आहे। मात्र महाराज कुशल व्यवस्थापन गुरुही होते, त्यांचा तो पैलू समोर यावा यासाठी शालेय अभ्यासक्रमात तसा बदल करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे। या कामी शिक्षण तज्ज्ञांचीही मदत घेणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं। भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे 3 भविष्यात एकत्र येऊन एक दिवस अखंड भारत तयार होईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केलाय। अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं। युद्धाशिवाय लोकांच्या पुढाकारानेच ही प्रक्रिया घडेल असं ते म्हणाले। साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मात्र ह्या भेटीचं ऐतिहासिक भेट असं वर्णन करत मोदींवर स्तुतीसुमनं उधळली। ही भेट म्हणजे दहशतवादाला आणि त्याच्या
कुरूपतेला धक्का असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. जगभराला आयसिसच्या दहशतवादी संकटानं विळखा घातलाय असताना गांधी बुद्ध ह्यांचं सर्वांना एकत्र आणणार अहिंसेचं सूत्र पंतप्रधान मोदी जगाला सांगत असल्याचं सबनीस यांनी म्हटलंय. दिल्ली क्रिकेट संघटना अर्थात डीडीसीए मधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्ली सरकारनं नेमलेल्या समितीनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना क्लीन चिट मिळाली आहे. डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना जेटली यांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केल्याचं एकही प्रकरण या त्रिसदस्यीय चौकशी आयोगाच्या निदर्शनास आलं नाही. या 247 पानी अहवालात कोटला स्टेडियमची पुनर्रचना करताना कॉर्पोरेट बॉक्सेस बांधणीमध्ये अनियमितता झाल्याचे ताशेरे आयोगानं ओढलेत. मात्र त्यासाठी जेटली यांना जबाबदार धरण्यात आलेलं नाही. दिल्ली सरकारच्या चौकशी समितीचा अहवाल म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक धक्का आहे. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षानं जेटलींवर डीडीसीएमधील कथित घोटाळ्यासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. सीबीआयनं घरावर छापा मारला तर त्यांना घरातून 4 मफलरशिवाय काहीच सापडणार नाही असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींच्या आदेशानं दिल्ली सचिवालयात सीबीआयनं छापे मारल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदींना नोबेल शांतता पुरस्काराच्या मच्छरानं चावा घेतल्याचा हल्लाबोल तिवारी यांनी केलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना तर आधीच या पुरस्काराच्या मच्छरानं चावा घेतला होता आणि मोदींनाही तो चावल्याचं तिवारी यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपंगांना दिव्यांग असं नवीन बिरुद दिलंय. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी ही सूचना अंमलात आणण्याचं आवाहन केलंय. शिवाय सरकारी योजनांचा फायदा थेट बँकेच्या खात्यात देणाऱ्या पहल या योजनेचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आल्याची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 40,000 कोटी रुपयांचं वाटप झाल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आयसिस या दहशतवादी संघटनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतात पाय पसरण्याचे आयसिसचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. भारतातले मुसलमान आयसिसला चोख उत्तर देत असल्याचंही म्हटलंय. एखादा मुस्लिम तरुण माथेफिरू बनू पाहत असेल तर भारतातील मुसलमान त्याला रोखण्याचं काम करतात आणि असं करणारा भारत जगातला एकमेव देश असेल असंही त्यांनी आवर्जून सांगितलंय. इराकमध्ये आयसिसला जोरदार धक्का बसला. आयसिसच्या अतिरेक्यांनी रमादीच्या सरकारी कंपाऊंडचा तळ सोडलाय. या सरकारी कंपाऊंडमध्ये इराकी सेनेला आयसिसचा एकही दहशतवादी आढळलेला नाही. मे महिन्यापासून आयसिसनं रमादी शहरावरती ताबा मिळवला होता. लाहोरमध्ये पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीमुळे क्रूरकर्मा दहशतवादी हाफिज सईदनं भारताविरोधात मोठा कट रचण्यास सुरुवात केली आहे. भारताविरोधात हाफिजनं 24 तास सुरू असणारा सायबर सेल बनवलाय. दहशतवादी हल्ल्यावर नजर ठेवणं आणि दुष्प्रचार करणं हा जमात उद दावाच्या 24 तास चालणाऱ्या सायबर सेलचा एक मुख्य काम आहे. संसदेची नवी इमारत बनवण्यात यावी असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलंय. या संदर्भातला प्रस्ताव त्यांनी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे पाठवलाय. 88 वर्षांची संसदेची ही इमारत जुनी झाली असून जागा कमी पडत असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी म्हटलंय. खाद्यपदार्थांवरील बेस्ट बिफोर या शब्दात प्रयोगाचा वापर चुकीचा असल्याचं केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलंय. ह्या शब्दाऐवजी एक्सपायरी डेट लिहिणं बंधनकारक असल्याचं पासवान यांनी सांगितलं. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पासवान यांनी अधिकाऱ्यांना दिले. अंबरनाथ नगर परिषदेच्या मरोली प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजा यांच्या हत्येप्रकरणी 4 मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रविवारी रात्री टिटवाळ्यातून ह्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. सचिन चव्हाण, दीपक कालिंबे, विशाल झवेरी, संदीप गायकर अशी या चौघांची नावं आहेत. हे 4ही आरोपी
मोरोवली या गावातील रहिवासी असल्यानं गुंजाळ यांची हत्या ही गावातील वादातूनच झाल्याचं स्पष्ट झालंय। टिटवाळा खडवली परिसरात हे चौघं लपले होते। शुक्रवारी अंबरनाथ मोरोवली रस्त्यानं बाईकवरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि तलवारीनं हल्ला चढवत गुंजाळ यांची हत्या केली। इचलकरंजी जवळील कोराचिला इथं बनावट दारूच्या कारखान्यावरती धाड टाकण्यात आली आहे। यावेळी बनावट दारू बनवताना 5 जणांना रंगेहात अटक करण्यात आली। या कारखान्यातून दारूचे 250 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत। यात बनावट दारू, शासनाचे लागणारे लेबल्स आणि सर्व साहित्य असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दारू उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। पार्किंगच्या वादातून एका तरुणीला मारहाण झाल्याची तक्रार कल्याण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। कल्पना कपोते हिनं आपल्यावर शेजाऱ्यांनी चाकूचे वार केल्याची तक्रार केली आहे। परस्पर विरोधी तक्रार शेजारी राहणाऱ्या पंकज तेली यानंही केली आहे। सतत खोटे आरोप करून ही तरुणी शेजाऱ्यांना त्रास देत असल्याचंही पंकजनं तक्रारीत म्हटलंय। बंगल्याची जागा हडप करण्याचा तरुणीचा डाव असल्याचं तेलीनं म्हटलंय। दरम्यान पार्किंगच्या वादातून आपल्यावर चाकूनं हल्ला केल्याचा आरोप कल्याणमधील एका तरुणीनं केला। मात्र कराटे अवगत असल्यानं तिनं स्वतःचा बचावही केला। कल्पना कपोते असं या तरुणीचं नाव असून तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत। एकुलत्या एक मुलावर काळानं झडप घालून हिरावून घेतल्याचं वृत्त कळताच पुत्रवियोगानं व्याकुळ झालेल्या मातेनंही अवघ्या 12 तासातच इहलोकीची यात्रा संपवली। प्रमोद ठाकरे यांचा शनिवारी संध्याकाळी वाहन अपघातात जागीच मृत्यू झाला। ही बातमी समजताच प्रमोद यांच्या 60 वर्षांची आई सीताबाई ठाकरे या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांचंही निधन झालं। रत्नागिरीतल्या मीरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग लागली। अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात। अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत, पण झोपडी मुंबई दामूनगर झोपडपट्टीत झालेल्या सिलेंडरच्या स्फोटांप्रमाणेच इथेही सिलेंडर फुटण्याचे प्रकार होत असल्याचं पुढे येत आहे। तब्बल 13 वर्ष लाल फितीचा कारभार आणि 4 वर्ष बांधकामानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाची अद्यावत अशी इमारत तयार झाली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत। शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्ष मागणी करतायत। एक तर कृष्णा नदीत मिसळत असलेले नाल्यांचे अशुद्ध पाणी आणि त्याचबरोबर रखडलेलं जलशुद्धीकरण केंद्राचं काम यामुळे अनेक वेळा अशुद्ध पाणी पिण्याची वेळ सांगलीकरांवर येते। मात्र ह्याचं सोयरसूतक ना पालिकेला आहे ना लोकप्रतिनिधींना असा आरोप स्थानिक करत आहेत। राज्यात सर्वाधिक पाणीपट्टीचा दर जळगाव महापालिकेत आहे। इतर करांच्या माध्यमातूनही पालिकेच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पन्न येतं, पण तरीही जळगावातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे। हे किती दिवस सहन करायचं असा प्रश्न नागरिक विचारतायत। इथल्या रस्त्यांची अवस्था लोकप्रतिनिधीही मान्य करतात, पण दुरुस्तीबाबत कोणीही पुढाकार मात्र घेताना दिसत नाही। टोल नाक्यावर वाहन 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ थांबलं तर टोल भरावा लागणार नाही असा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आणि पुण्याजवळच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरील यंत्रणा कामाला आत वाहन टोल भरून बाहेर पडत आहे। शनी शिंगणापूरमध्ये महिलेनं शनिदेवाच्या चौथाऱ्यावर चढण्याचा प्रकार ताजा असतानाच बीडमध्ये मात्र एक चांगली गोष्ट घडली आहे। सुमारे 300 महिलांनी परळीमध्ये शनिदेवाला अभिषेक घातला। राधामोहन साथी प्रतिष्ठाननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। महिलांना सर्व देवस्थानात जाण्याचा अधिकार आहे, हाच संदेश देण्याचं काम या महिलांनी केलंय। शिस्त आणि वक्तशीरपणासाठी सातासमुद्रापार प्रसिद्ध असणारे मुंबईचे डबेवाले यांच्या एकजुटीसाठीही प्रसिद्ध आहेत, पण सध्या एका होऊ घातलेल्या खानावळीमुळे मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये वाद पाहायला मिळतोय। डबेवाल्यांचा आरोप आहे की सुभाष तळेकर हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी डबा वाहतूक संघटनेच्या नावाचा गैरवापर करत स्वतःची खानावळ सुरू करत आहेत, त्यामुळे डबेवाल्यांचं नुकसान होणार आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात ज्या शाळेत शिकले त्या सरस्वती विद्यालयानं आपल्या माजी नामवंत विद्यार्थ्यांचा सरस्वती रत्न पुरस्कार देऊन सत्कार केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। सरस्वती विद्यालयातील 1953 ते 1996 च्या बॅचमधील ज्या विद्यार्थ्यांनी आज जगाच्या पाठीवर नाव कमावलंय अशा विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। त्यात मोठे शास्त्रज्ञ, संधी अधिकारी, बँकेचे अधिकारी अशांचा समावेश आहे। मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यातलेच आहेत। त्या कार्यक्रमामुळे सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते। सरस्वती विद्यालयानं विद्यार्थ्यांना मजबूत असं शिक्षण, सुशासनाचे धडे दिलेत। त्यामुळे ह्या शाळेचे विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि हा प्रवास असा सुरू राहील अशी आशा देखील व्यक्त केली जाते। तेलंगणाच्या मेडकमध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या यज्ञातील विधी सुरू असताना रविवारी अचानक एका मंडपात आग भडकली। या यज्ञाचा शेवटचा टप्पा असताना ही आग लागली। अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली। मेडकमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत अयुथा महाचंडी यज्ञ करण्यात आला। तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतून जवळपास 2000 भटजी यामध्ये सहभागी झाले होते। या यज्ञाला राष्ट्रपती उपस्थित राहणार होते, मात्र मंडपाला लागलेल्या आगीमुळे राष्ट्रपतींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला। गोरखपूरमध्ये 15 फुटी अजगर आढळलाय। काही स्थानिकांनी रस्त्याच्या कडेला हा अजगर पाहिला आणि त्यानंतर ह्या अजगराची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली। नेपाळच्या विराटनगरमधील पोलिसांनी मधेशी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला। नेपाळमधील नवीन संविधानाचा विरोध करण्यासाठी मधेशी जमले होते। यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना मग लाठीचार्ज करावा लागला। यात मधेशींचे नेते राजेंद्र महतो जखमी झाले आहेत। गेली 35 वर्षे लागू असलेलं एक अपत्य धोरण रद्द करण्याच्या निर्णयावर चीनच्या संसदेनं अखेर शिक्कामोर्तब केलं। एक अपत्य धोरणामुळे चीनमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढली असून आता तरुणांची संख्या कमी झाली आहे। त्यामुळेच हे धोरण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला। 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे। नाशिकमधल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। उघड्यावर झोपणाऱ्या तिघांचा गुरुवार आणि शुक्रवारी निधन झाल्याचं समजतंय। 2 जणांचा द्वारका परिसरातल्या उड्डाण पुलाखाली तर तिसऱ्याचा मृतदेह सराफ बाजारात बेवारस स्थितीत आढळून आला। आपण आजवर अनेक प्राण्यांच्या सौंदर्य स्पर्धा पाहिल्या असतील, ऐकल्याही असतील, मात्र घोड्यांची सौंदर्य स्पर्धा पाहिली नसेल। मात्र सारंगखेडा इथल्या घोडे बाजारात 1-2 नव्हे तर तब्बल 100 घोड्यांनी सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदवला। ऐटदार, रुबाबदार आणि गुणवान घोडे पाहून उपस्थितही मंत्रमुग्ध झाले। या सौंदर्य स्पर्धेमध्ये मध्य प्रदेशमधील हकम सिंग यांचा चेतक घोडा पहिला आला। हा घोडा मारवाड बीटचा असून तो पंचकल्याण जातीचा आहे, तर मादींमध्ये सारंगी नावाची घोडी सरस ठरली आहे। एअर इंडियाच्या विमानांमध्ये कमी वेळेच्या प्रवासात यापुढे नॉनव्हेज मिळणार नाही। इकॉनॉमी क्लासनं प्रवास करत असाल तर ही सुविधा तुम्हाला मिळणार आहे। 61 ते 90 मिनिटांचा तुमचा प्रवास असेल तर या प्रवासात तुम्हाला फक्त व्हेज जेवण मिळेल। चहा, कॉफी ही या कमी अंतराच्या प्रवासातून हद्दपार करण्यात आली आहे। सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त घाटकोपर इथं झालेल्या भव्य सोहळ्यात झी24 तास आणि डीएनएचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि शारदामाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। गेल्या 60 वर्षांपासून लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्याचे काम जीवन विद्या मिशन करत आहे।
पहाटेच्या गुलाबी थंडीत पार्लेकर रस्त्यावर धावले. निमित्त होतं पार्ले महोत्सवाचं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच या छोटेखानी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी या मॅरेथॉनचं उद्घाटन केलं. 10 ते 15 वयोगटात ही स्पर्धा पार पडली. यात 12,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मुंबईतल्या बँड्रा खार सँटाक्रूजमध्ये सध्या नेबरहूड फेस्टिवलची धूम सुरू आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिष शेलार यांनी या फेस्टिवलचं आयोजन केलंय. या फेस्टिवल अंतर्गत फुटबॉल मॅचेस सुरू आहेत. 4 दिवसीय ह्या मॅचेस चालणार आहेत. त्याशिवाय डान्स, म्युझिक, एरोबिक्स, परफॉर्मन्सचा आनंद सर्वांना लुटता येणार आहे. नंदुरबारमधल्या सारंगखेडा घोडे बाजारात रुबाबदार घोड्यांसोबतच लोकांच्या नजरा वेधून घेतल्यात त्या फैलावेला जातीच्या घोड्यांनी. अवघी 30 ते 32 इंच म्हणजेच जेमतेम 2.5 फूट उंचीची ही प्रजाती बर्फाळ प्रदेशात आढळून येते. डोंगराळ भागात वजन वाहण्यासाठी हे घोडे उपयुक्त ठरतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.